गेल्या काही महिन्यांपासून आढाळी औद्योगिक क्षेत्रात अवैध खनिज चोरी केली जाते आहे. आढाळी येथे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 700 एकर जमीन खरेदी केली, पण गेल्या 13 वर्षात एकही उद्योग उभा राहिलेला नाही. उलट या ठिकाणी खनिजयुक्त माती चोरण्याचे उद्योग प्रशासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. रोजगार उपलब्ध होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. लाखो रुपये कर चुकवेगिरी करून हा खनिज चोरी धंदा सुरू आहे. याला दोडामार्ग तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे, असा आरोप ठाकरे सेना पदाधिकारी यांनी केला. दोडामार्ग तालुक्यातील आढाळी औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या खनिज चोरीबाबत आता प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. गेल्या 2 वर्षात आढाळी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन करून कोटी रुपये खनिज चोरी झाली आहे. लाखो रुपये महसूल बुडवला तरी साधी कारवाई सुद्धा केली जात नाही. यामुळे महसूल अधिकारी, खनिकर्मक अधिकारी यांच्यावर खनिज माफियांवर कारवाई करू नका म्हणून सत्ताधारी यांचा दबाव आहे का, असा सवाल शिवसेना ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस यांनी केला. दोडामार्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आढाळी औद्योगिक क्षेत्रात अवैध खनिजयुक्त माती उत्खनन वाहतूकबाबत माहिती दिली. यावेळी मिलिंद नाईक, संदेश राणे, कासार, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यातील आढाळी औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 13 वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली, पण आजपर्यंत रोजगार बाजूला पण खनिज माफिया यांनी आपले अवैध उद्योग सुरू केले. पण प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी काही कारवाई करू शकले नाहीत किंवा डंपर मशिनरी जप्त करू शकले नाहीत. आढाळी औद्योगिक क्षेत्रात अवैध खनिजयुक्त माती उत्खनन चोरीबाबत नुकतीच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समक्ष दोडामार्ग तहसीलदार यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. शिवाय मागच्या विधानसभा निवडणुकीत 6 महिन्यात रोजगार सुरू होतील असे सांगितले गेले, पण प्रशासकीय यंत्रणा, शासन काही करू शकले नाही. यामुळे बेकारीची संख्या वाढत चालली आहे, असे संजय गवस यांनी सांगितले. आढाळी औद्योगिक क्षेत्रात अवैध खनिजयुक्त माती उत्खनन चोरी प्रकरणी खनिज माफिया, त्यांची वाहन प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी पकडू शकत नाही. यामागे सत्ताधारी शिवसेना, भाजपा सत्ताधारी मंडळी यांचा दबाव तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला. खनिज चोरी करणारे रात्री सर्व लाईट बंद करून गाड्या भरून वाहतूक करतात, मग औद्योगिक क्षेत्र अधिकारी कुठल्या पिळात लपल्यात? आढाळी औद्योगिक क्षेत्रात अवैध खनिजयुक्त माती उत्खनन चोरीबाबत प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी कुचकामी ठरल्यात. त्यामुळे हे प्रकार वाढलेत, असे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस व इतरांनी सांगितले. आज शिवसेना दोडामार्ग तालुक्याचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष आढाळी MIDC मध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसामध्ये वेगवेगळ्या पेपरला ज्या बातम्या आल्यात, न्यूज चॅनलला बातम्या आल्यात, त्याप्रमाणे या भागामध्ये जी मायनिंग सदृश्य माती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेलेली आहे आणि हे नेत असताना कोणतीही शासकीय यंत्रणेचा या ठिकाणी वचक राहिला नाही. तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली. आज या प्रत्यक्ष प्लॉटवर आहोत. या प्लॉटवर संपूर्ण आपण पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात इथले माती मायनिंग सदृश्य माती या ठिकाणी नेलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक आणखी 2-3 ठिकाणी आम्ही जाऊन आलो तर त्या ठिकाणी सुद्धा नेलेली आहे. महसूल डिपार्टमेंटला आमची एक अशी विचारणा आहे की एवढं सगळं होत असताना, ही वाहतूक असताना तुम्ही झोपी गेला आहात का? आज सकाळीच या संदर्भात या राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांना वस्तुस्थिती सगळी आम्ही या ठिकाणी सांगितली की आढाळी MIDC मध्ये या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या नावाखाली या ठिकाणी अवैध धंदे चाललेले आहेत आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये या सर्व प्रशासनाची या ठिकाणी बदनामी होते. त्यांनी असं सांगितलं की आपण या ठिकाणी विशेष लक्ष घालणार आहोत आणि त्यासाठी त्यांनी शनिवारी आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आम्हाला रत्नागिरीला बोलवलेलं आहे की दोडामार्गचे शिष्टमंडळ तुम्ही रत्नागिरीला या आणि त्याआधी ह्या परिस्थितीचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून याचा अहवाल आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांना सादर करणार. कारण त्यांनी सांगितलं की अधिकारी वर्गाने या संदर्भातली आपल्याला कोणतीही कल्पना दिली नाही, कुठे लेवलिंग आहे की कुठे काय होत आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणचे जे व्हिडिओ आहेत, या ठिकाणचे जे फोटो आहेत, हे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदयांना दाखवणार आहोत आणि त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहोत आणि यावर योग्य ती तुमच्या डिपार्टमेंटमार्फत कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे तहसीलदार, महसूल जे डिपार्टमेंट आहे त्यांनासुद्धा आम्ही आज या ठिकाणी भेटणार आहोत आणि भेटून त्यांनासुद्धा या ठिकाणी या कल्पना देऊन तुम्ही काय कारवाई केली आणि कोणत्या उपाययोजना केल्यात या संदर्भात सुद्धा त्यांना विचारणा आम्ही करणार आहोत. गेल्या 3-4 दिवसामध्ये सतत ज्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये असं होतं की सत्ताधारी पक्षाची माणसं यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे अशा ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या अनुसरून मी सांगू इच्छितो की आम्ही शिवसेना शिंदे गट म्हणून या ठिकाणी सत्तेमध्ये सामील आहोत.
परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यात आमचा भाग नाही आहे. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा याच्यामध्ये भाग नाही आहे आणि या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी अनलिगल आहेत त्या हाणून पाडण्यासाठी सत्तेचा वापर करून हे सगळं बंद करणार आहोत. अडाळी MIDC संदर्भात गेली महिनाभरमध्ये जो अवैध खनिज उत्खननाचा जो प्रकार सुरू आहे त्या संदर्भात आज आम्ही पुन्हा एकदा दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद केला. त्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.